गुड इव्हिनिंग सगळ्यांना. सगळ्यात आधी सगळ्यांचं खूप मनापासून कॉंग्रॅच्युलेशन्स. लास्ट टाइम मी ह्या फर्स्ट रोमध्ये तिकडून 3rd नंबरला बसलेली होते आणि असाच म्हणजे जेव्हा प्रोग्राम झाला होता असा विचार करत होते की मे बी ही लास्ट टाइम असेल की आपण आता DCBचा प्रोग्राम म्हणजे आपण सगळेच ऐकत असतो सरांचा सेमिनार वगैरे सगळ्या गोष्टी, पण ही लास्ट टाइम असेल की आपण असं समोर बसून ऐकतोय. मी असं शीतलला म्हटले पण होते, पण यावर्षी सरांनी ॲज अ डायरेक्ट गेस्ट म्हणून आम्हाला बोलवलं. सर खरंच मनापासून थँक्यू पहिले तुमचं. सरांचं शिकवण्याबद्दल तर काही सांगायचीच गोष्ट नाही, कारण जे जेनेटिक्स सरांनी शिकवलं होतं ते MBBSच्या कॉलेजमध्ये पण कोणी इतकं भारी शिकवत नाही. हे अनुभवाचे बोलले. खरंच कन्सेप्ट म्हणजे त्या जेवढ्या आमच्या रिपीटच्या इयरमध्ये क्लिअर झालेलं आहे ना, जबरदस्त. ज्या सरांनी म्हणजे आपल्या एक्झामच्या वेळेस जे आपल्या लाईफमध्ये अप डाऊन येतात, मार्क्स कमी येतात, तेव्हा जेव्हा आपण सरांसोबत बोलतो तेव्हा त्यांनी जे जे गोष्टी सांगितलेल्या आहे ना त्या फक्त आपल्या नीटची एक्झाम होईपर्यंत नाही तर तिथून पुढच्या लाईफमध्ये सुद्धा इतक्या कामात येतात ना. म्हणजे तुम्ही अनुभवशाल या गोष्टी कॉलेजमध्ये किंवा आपल्या पर्सनल लाईफमध्ये, फॅमिलीमध्ये. सरांनी सांगितलेलं जेवढं मार्गदर्शन आहे ना ते आजसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मी तर म्हणते की असं विचार केला की आयुष्यात व्हायचं कसं तर खरंच देशमुख सरांसारखं व्हायचं. सरांनी आजपर्यंत जे दिलं सर तुम्हाला मनापासून थँक्यू. 11वी-12वीच्यांनी खरंच पूर्ण विश्वास ठेवून फक्त सर सांगतील तसं करत राहा. सरांचं जसं म्हणजे त्यांनी जे तुम्हाला टाइम टेबल दिला आहे, ज्या टेस्ट घेत आहे, जो सिक्वेन्स फक्त ते फॉलो करा. 100% तुमचा बेस्टमधला बेस्ट रिझल्ट येईल. थँक्यू.